राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते ठाणे महानगरपालिकेतील पक्षाचा गटनेते अभिजित पवार यांच्या कार्यालयाचं अनावरण करण्यात आलं आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, विरोधी पक्षनेते शानू पठाण, ठाणे शहर महिला अध्यक्षा मनीषाताई भगत यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे बघा आपल्याकडे ना पेट्रोल आहे ना डिझेल आहे। मुस्लिम द्वेष तयार करताना मग हिम्मत असेल तर पेट्रोल डिझेलवर बहिष्कार घाला, घ्या घोडा, मागवा बैल आणि चला त्याच्यावरनं। मुसलमानांवरती प्रचंड द्वेष, धर्मांधता ही शिकवतात ना हे सरकार। मुसलमानांच्या वस्तूंवर बहिष्कार टाका, मुसलमानांवरती बहिष्कार टाका, पेट्रोल आणि डिझेलवर टाका ना। नाहीतरी वेळ आणलीच ना मोदींनी सांगण्याची की पेट्रोल डिझेल कमी वापरा, ती का आली? काय आपल्याकडे पेट्रोल डिझेलच नाहीये। ते नशीब इराण थोडं तरी भारताच्या बाबतीत संवेदनशीलता दाखवत आहे, कारण का जुने पुराणी दोस्तीचे संबंध होते आपले इराणशी। त्यांनी जर ते हॉर्मुझ चॅनल बंद केलं तर आपल्याकडे रिक्षाला पेट्रोल मिळणार नाही अशी परिस्थिती होईल। बघा काहीतरी करून हिंदू मुसलमान संघर्ष पेटवायचा, पेट्रोल जिहाद करा ना। चला, आमचा चॅलेंज आहे, संग्राम जगतापकडे 4-5 इम्पोर्टेड गाड्या आहेत, अशी एकही इम्पोर्टेड गाडी नाही जी संग्राम जगतापकडे नाही। प्रचंड पैसेवाला पोरगा येतो, त्याचे वडील प्रचंड संपत्ती, प्रचंड मालमत्ता आहे त्या घराण्यात। त्यांनी सांगावं हे सगळं पेट्रोल डिझेल मुसलमान देशांकडनं येतं, मी नाही वापरणार आजपासून, आणि जावं सगळीकडे घोड्यानी। मी पहिला जाईन सत्कार करायला, घोड्यानी नाही जाणार, मी माझी गाडी घेऊन जाईन कुठे नगरमध्ये। एवढा पैसा आहे, घ्यावे 4 घोडे, बनवावी घोडा गाडी, नाही तर बसावं घोड्यावर, रपेट करावी दररोज। हिंदुत्ववादीकडे आता कुठेतरी ते पहिले संग्राम जगताप पहिले गेलं तर ते काय म्हणतात ना, ते बाडग्याची बांग जोरात असते। हे नवीन जातात ना हिंदुत्ववादी, त्यांच्या बांगालाही जोरात असतात। गटनेत्यामधून आमच्या पवार साहेबांची निवड झालेली आहे। त्यांच्या कार्यालयाच्या म्हणजे अभिजित पवार उद्घाटनाच्या अभिजित पवारांची निवडणूक झालेली आहे। त्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलो होतो। ठाण्याची व्याप्ती, ठाण्याचा पसारा, बांधकाम क्षेत्र वाढल्यानंतर उद्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भातली तीव्रता लक्षात घेता ठाण्याचं स्वतःचं धरण आहे का अशा प्रकारची मी चौकशी केली। मला सांगण्यात आलं आहे की ठाण्याचं स्वतःचं धरण नाही। आजही ठाण्यामध्ये पूर्णपणाने, पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध होईल अशी परिस्थिती नाही। त्यामुळे टँकरच्या बाबतीमध्ये अवलंबून राहतं अशा प्रकारची ठाण्याची परिस्थिती आहे। मागच्या वेळेला मला वाटतं की आपलं सरकारच्या माध्यमातून एक धरण उभं करण्याच्या बाबतीमधली परिस्थिती निर्माण करण्याची चर्चा झाली होती, पण दुर्दैवाने त्यामध्ये का अडकलं मला माहीत नाही। पण भविष्यकाळामध्ये आमची सगळे नगरसेवक असतील, आव्हाडसाहेब असतील, सगळेजण ठाण्याच्या मूलभूत प्रश्नाच्या संदर्भामध्ये आवाज उठवतील। त्यासाठी या ऑफिसचा निश्चितपणे उपयोग होईल आणि ठाणा स्वतःच्या असलेल्या पाण्याची उपलब्ध करण्याच्या, धरणाची बाजूला आजूबाजूला बघितलं तर तशी जागा उपलब्ध होऊ शकते, तशा पद्धतीने काम करण्याची भूमिका आम्ही घेऊ। ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी। आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में।